मित्रांनो, विठ्ठलांच्या मूर्तीवर म्हणजे अगदी छातीवर हा जो निशाण आहे तो एका व्यक्तीने लात मारलेला आहे. तरी मित्रांनो, विठ्ठलांच्या छातीवर लात मारलेल्या निशाणे मागची कहाणी ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. चला पाहूया. तर ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांपैकी सर्वश्रेष्ठ देवता कोण हे पाहण्यासाठी भृगु ऋषी त्यांची परीक्षा घेण्यासाठी निघाले. पण मात्र सर्वप्रथम ते ब्रह्मदेवाकडे गेले. तिथे त्यांना योग्य आदर मिळाला नाही, म्हणून ते कैलास पर्वतावर गेले. तिथे त्यांनी महादेवांचा अपमान केला, म्हणून महादेव रागवले. त्यानंतर भृगु ऋषी तेथून वैकुंठात भगवान विष्णूंकडे आले. पण भगवान विष्णू त्यावेळी निद्रा अवस्थेत होते. भृगु ऋषींनी त्यांना खूप आवाज दिला, पण तरीही भगवान विष्णू जागे झाले नाहीत. म्हणून रागाच्या भरात त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर लात मारली. भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागे झाले आणि क्रोध करण्याऐवजी त्यांनी भृगु ऋषींचे पाय धरले. त्यांनी भृगु ऋषींना बऱ्याच वेळ वाट पाहावी लागली, यासाठी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, माझ्या छातीचा भाग खूप कठोर आहे. गुरुदेव, तुमच्या पायाला इजा तर झाली नाही ना? यावर भृगु ऋषी प्रसन्न झाले व सप्तऋषींसोबत सर्वश्रेष्ठ देवता म्हणून यज्ञ समारंभाद्वारे त्यांची पूजा केली. आणि लात मारलेले निशाण भगवान विष्णूंच्या प्रत्येक अवतारामध्ये दिसून येते.